दाणे 10 आडव्या 10 उभ्या अशा किती ओळी लावायच्या 100 दाणे ठेवायचे. त्याच्यात निवडत बसायचं नाही. हे साहेब खराब झालं फेकू का म्हणतो. त्या मुठीमध्ये जसे येईल तसे हे गोनपाट घ्यायचं किंवा आपल्या घरी एखादा स्प्रे असेल किंवा कुंडी असेल कुंडीतही टाकू शकतं किंवा पेपर असेल तर पेपर. पण सगळ्याच्या घरी गोनपाट राहते. गोनपाट ओलं करून घ्यायचं. 10च्या अशा आडव्या उभ्या लाईन लावून टाकायच्या. लावल्यानंतर ह्या लाईनला अशी फोल्ड मारायची. मारली ह्या फोल्डला असं गुंडाळून घ्यायचं. मोठं ओलं करून घ्यायचं पूर्ण. दोन ठिकाणी असं बांधून घ्यायचं. हे बांधलं हे सगळं ठेवलं. हे कुठे ठेवा ज्या ठिकाणी डायरेक्ट ऊन नाही येईल किंवा घरामध्ये एखादा सावलीचा कोणाला राहते अशा ठिकाणी ठेवून द्यायचं. किती दिवसासाठी ठेवायचं 4 दिवसासाठी. आणि सकाळ संध्याकाळ याच्यातला ओलावा मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजे याच्यावर पाणी शिंपडतं. आणि हे 4 दिवसानंतर म्हणजे सोयाबीन पेरल्यानंतर कितव्या दिवशी उगवते 4थ्या दिवशी का 5व्या दिवशी. आपल्याला शेतातलं 5व्या दिवशी दिसते. याच्यामधलं आपल्याला 4थ्या दिवशी दिसते. 4थ्या दिवशी याले खोलून घ्यायचं. या 100 दाण्यापैकी किती दाणे उगवले ते मोजून घ्यायचे. त्याच्यातले समजा 70च्या वरती उगवले तर समजा आपलं बियाणं पेरणीसाठी योग्य आहे. या काही प्रॉब्लेम नाही. 70च्या खाली 69 जर उगवलं तर अर्धा किलो बियाणं